सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित इतिहास, शौर्य आणि प्रेरणेची गाथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करणारा आणि रितेश देशमुख अभिनीत आणि दिग्दर्शित बहुचर्चित राजा शिवाजी हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनाउन्समेंटपासून अनेक वर्ष चर्चेत असलेला, विविध कारणामुळे लांबलेला हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वात महागड्या प्रोजेक्ट्सपैकी एक ठरला आहे. केवळ त्याचा बजेटच नव्हे तर त्याची भव्य स्टारकास्ट देखील तितकीच लक्षवेधी आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त, भाग्यश्री, जेनेलिया देशमुख, सचिन खेडेकर, फरदीन खान, विद्या बालन, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी यासारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे. चित्रपटाच्या टायटलपासून ते वागणकं आणि रितेश देशमुख यांच्या लूकपर्यंत अनेक गोष्टीवर वाद निर्माण झाले होते. त्यामुळे अपेक्षांचा स्तरही प्रचंड वाढला होता. मग हा चित्रपट नक्की कसा आहे, तो या सर्व अपेक्षावर खरा उतरतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी चला सुरू करूया आपला रिव्ह्यू. मी आहे अजय जामकर आणि तुम्ही पाहताय सिनेरस टीव्ही. याआधी आपण इतिहास शिकताना किंवा शिवाजी महाराजावर आधारित चित्रपटांमध्ये अफजल खानाचा वध, सिद्दी जोहरचा वेडा, शाहिस्तेखानाची स्वारी, राज्याभिषेक अनेक महत्त्वाचे टप्पे पाहिले आहेत. त्यामुळे रितेश देशमुख यावेळी नेमकं काय वेगळं दाखवणार याची उत्सुकता माझ्यासह अनेक प्रेक्षकांना होती. राजा शिवाजी या चित्रपटात शिवरायांच्या जन्मापूर्वीची दख्खनची परिस्थिती, आदिलशाह, निजाम यांनी घातलेला हौदोस, तसेच त्यातून झालेला माहुलचा तह या सगळ्या घटना टप्प्याटप्प्याने मांडण्यात आल्या आहेत. चित्रपटाची मांडणी एकूण 8 टप्प्यामध्ये प्रभावीपणे केली असली तरी काही ठिकाणी तांत्रिक बाबी कमी पडतात. विशेषतः युद्धाचे सीन कमकुवत VFXमुळे अपेक्षित परिणाम साधू शकत नाहीत. त्या बाबतीत अजून चांगलं काम होऊ शकतं असं जाणवतं. तरीही चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी मात्र खूप प्रभावी ठरते. डोंगर, किल्ले आणि निसर्गरम्य दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणतात. लढाईच्या VFXमध्ये काही मर्यादा जाणवत असल्या तरीही मराठी सिनेमामध्ये आत्तापर्यंत पाहिलेल्या काही सर्वोत्कृष्ट फाईट सिक्वेन्स यामध्ये पाहायला मिळतात. विशेषतः शिवाजी महाराजांच्या लढाईतील सीन्समधील कॅमेरा अँगल्स खरंच बापरे बाप म्हणायला लावतात. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा 2 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मराठी व्हर्जन पाहताना काही हिंदी कलाकारांचा मराठी ॲक्सेंट काही ठिकाणी थोडासा खटकतो. रितेश देशमुख यांनी शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे आणि प्रामाणिक पद्धतीने साकारली आहे. त्यांच्यासोबत विद्या बालन यांनी बडी बेगमची भूमिका समर्थपणे उभी केली आहे, तर संजय दत्त यांचा अफजल खान प्रभावी ठरतो. अभिषेक बच्चन यांचा शंभूराजे म्हणून अभिनयही लक्षात राहणार आहे. याशिवाय सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, भाग्यश्री आणि फरदीन खान यांनीही आपापल्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. सलमान खान यांचा जीवा महालाच्या भूमिकेतला कॅमिओ देखील लक्ष वेधून घेतो. यासोबत रितेश देशमुख यांच्या मुलांनी राहिल आणि रियान यांनी बाल शिवाजी महाराजांची भूमिका अत्यंत आत्मीयतेने आणि प्रभावीपणे साकारली आहे. संगीताच्या बाबतीत अजय अतुल यांचं काम नेहमीप्रमाणे दमदार आहे. चित्रपटाचा बॅकग्राऊंड स्कोअर अत्यंत प्रभावी असून अनेक ठिकाणी तो दृश्यांना उंचीवर नेतो आणि तांत्रिक कमतरतेची देखील या संगीतामुळे झाकले जातात. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचे एकत्रित सीन विशेष लक्षवेधी ठरतात. चित्रपटातील दमदार संवाद कथेला अधिक उंचीवर नेतात आणि अनेक प्रसंग प्रभावी बनवतात. दिग्दर्शनाच्या बाबतीमध्ये रितेश देशमुख यांचं काम कौतुकास्पद आहे. त्यांची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्न पडद्यावर स्पष्टपणे जाणवतात. एकंदरीत पाहता काही तांत्रिक त्रुटी वगळल्या तर हा चित्रपट अत्यंत भव्य, भावनिक आणि प्रभावी ठरतो. इतिहासप्रेमी आणि मोठ्या पडद्यावर भव्य अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. अर्थात काही सिनेमॅटिक लिबर्टीज घेतली असली तरी एकंदरीत हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळून ठेवतो. मी या चित्रपटाला देतो 4 स्टार. अशाच रिव्ह्यूसाठी भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.